सातपूर छत्रपती शिवाजी विद्यालयात दगडफेक, टवाळखोर दगडफेक करणारे गेटच्या आत आलेच कसे, वॉचमन करतो तरी काय, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, पोलीस घटनास्थळी दाखल, पालकांमध्ये भीतीचे वातावरण। स्वातंत्र्य दिनानिमित्त सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कार्यक्रम सुरू असतानाच काही टवाळखोरांनी अचानक विद्यालयाच्या शेडवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेचा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आल्याने संस्थेच्या आवारात टवाळखोरांच्या 2 गटात वाद निर्माण झाला। टवाळखोरांचा एक गट शालेय आवारात घुसला तर दुसऱ्या गटाने शालेय आवारातील शेडवर चक्क दगडफेक करत उपद्रव केला। खरं तर गेटवर संस्थेने वॉचमनची नेमणूक केली आहे, परंतु त्याच्या प्रवेशद्वाराच्या सुरक्षेकडे नेहमी दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी संस्थेकडे करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही आणि म्हणूनच आजचा हा प्रकार घडल्याचे बोलले जाते। आज घडलेली अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे। घटनेची माहिती संस्थेच्या वतीने तात्काळ सातपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दगडफेक करणाऱ्या टवाळखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। शाळा सुटल्यानंतर रोजच टवाळखोरांकडून असे उपद्रव केले जातात। त्या टवाळखोरांना शालेय विद्यार्थ्यांचा देखील पाठिंबा मिळतो, परंतु याकडे संस्थेचे व शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे पालकांकडून बोलले जाते। म्हणून सध्या असलेल्या वॉचमनची हकालपट्टी करून दुसऱ्या अनुभवी वॉचमनची नियुक्ती करून विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखावी, तसेच पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली। यावेळी संस्थेचे सरचिटणीस रामनाथ शिंदे आणि सहसचिव बन्सीलाल रायते यांनी दगडफेकीबाबत अधिकची माहिती दिली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लावणाऱ्या प्रकारामुळे परिसरात शाळेविषयी नाराजी व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत कार्यक्रम चालू असताना कार्यक्रमाचा शेवट होण्याच्या वेळेस बाहेरील टवाळखोर येऊन त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती आणि शाळेच्या आवारात बाहेरून दगडफेक केली आणि दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचं कृत्य या ठिकाणी त्यांच्याकडनं घडलं आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा दहशत निर्माण झाली आहे आणि हे सगळे टवाळखोर हे बाहेरचे असून या शाळेशी त्यांचा काही संबंध नाही अशा लोक या ठिकाणी येऊन ते शाळेला उपद्रव देतात। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी दिलेल्या आहेत। पोलीस डिपार्टमेंटला आम्ही या ठिकाणी बोलवलेलं होतं, त्यांनी त्यांच्या परीने जे काही केलं ते त्याच्यामुळे थोडं वातावरण शांत झालं आणि अशा प्रकारे असा पुन्हा उपद्रव होऊ नये हीच आमची या ठिकाणी संस्था चालक या नात्याने इच्छा आहे। परंतु वारंवार इथे गेटवरती शिक्षक आमचे उभे असतात, शिपाई असतात, त्यामुळे जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही त्याच्यासाठी प्रोटेक्शन करतो आणि त्या ठिकाणी वॉचमन यांना सगळ्यांना ठेवून आम्हाला ते जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतो।